भंडारकवटे अनुसूचित जमाती महिला गणात विकासाचा अजेंडा केंद्रस्थानी। सौ नेहा कुपसंगे व सौ सविता उंबर्जे यांचा जोरदार प्रचार। निर्वाचक गण क्रमांक 62 भंडारकवटे अनुसूचित जमाती महिला या गणात कमळ चिन्हावर निवडणूक लढवत असलेल्या उमेदवार सौ नेहा शशिकांत कुपसंगे व सौ सविता महेंद्र उंबर्जे यांनी विकासाभिमुख दृष्टिकोनासह प्रचाराला वेग दिला आहे। आमदार सुभाष देशमुख यांच्या सहकार्याने दोन्ही उमेदवारांचा प्रचार कार्यक्रम जोमात सुरू असून गावोगावी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। मुक्काम सादेपूर पोस्ट निंबर्गी तालुका दक्षिण सोलापूर येथील रहिवासी असलेल्या नेहा कुपसंगे तसेच सौ सविता महेंद्र उंबर्जे यांनी मतदारांशी थेट संवाद साधत भंडारकवटे गणाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा मांडला आहे। पाणी पुरवठा अंतर्गत रस्ते, आरोग्य सुविधा, महिला व युवक सक्षमीकरण, स्वच्छता व सुरक्षा या मुद्द्यांवर त्यांनी विशेष भर दिला। प्रचारादरम्यान दोन्ही उमेदवारांनी जनतेच्या आशीर्वादाने निवडून आल्यास प्रत्येक गावाचा समतोल व पारदर्शक विकास साधू असा ठाम निर्धार व्यक्त केला। नागरिकांचा वाढता पाठिंबा पाहता भंडारकवटे गणात निवडणूक वातावरण तापत असून विकासाच्या मुद्द्यांवर आधारित प्रचाराला मतदारांची पसंती मिळत असल्याचे चित्र आहे। एकूणच भंडारकवटे अनुसूचित जमाती महिला गणात नेहा शशिकांत कुपसंगे व सौ सविता महेंद्र उंबर्जे यांच्या प्रचाराला चांगली चालना मिळत असून विजयाचा विश्वास समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे। मी नेहा शशिकांत कुपसंगे भंडारकवटे गण क्रमांक 123 मधून पंचायत समिती उमेदवार म्हणून मला बापूसाहेबांनी खूप मोठी संधी दिली आहे। ह्या संधीचे मी सोने करीन हे मी आश्वासन देते। तरी सर्व गावकऱ्यांनी व माता बंधू भगिनींनी मला कमळ या बटनावर बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावे ही माझी नम्र विनंती। तसेच आपल्याला आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाडकी बहीण योजना तसेच गरीब गोरांना घरकुल योजना विविध योजना काढल्या आहेत। ते योजना आपल्यापर्यंत पोहोचावं, आपल्या सर्व ग्रामस्थांना त्याचा लाभ मिळावा यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन असे मी आश्वासन देऊन आपण सर्वांनी मला भरघोस मतांनी कमळ या बटनावर 7 तारखेला मतदान देऊन विजयी करावे ही माझी नम्र विनंती। नमस्कार, मी सौ सविता महेंद्र उंबर्जे, भारतीय जनता पार्टी भंडारकवटा गट क्रमांक 62 दक्षिण सोलापूर इथून मला उमेदवारी मिळाली आहे। तर या उमेदवारीला म्हणजे कमळ चिन्हासमोर बटन दाबून मला निवडून द्यावे हीच माझी विनंती आहे। पूर्ण ग्रामस्थांचं एक मत म्हणजे विकासाचा मजबूत हात आहे। तर आपण सगळे मिळून सुंदर, स्वच्छ आणि सक्षम जिल्हा परिषद घडवूया। तर सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की सगळ्यांनी भरघोस मताने निवडून द्यावे ही माझी नम्र विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। मतदान दिनांक 7 तारीख, त्या दिवशी सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत मतदान आहे। तर सगळ्यांनी मतदान करून मला बहुमोल मत देऊन निवडून द्यावी ही माझी नम्र विनंती। आपल्याला निवडून द्यावे, का निवडून द्यावे ते सांगा। गावचा विकास करण्यासाठी, कामाचा विकास, काही योजना असतात, स्कीम असतात महिलांसाठी, जे पण छोटे छोटे गरजा असतात ते पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद एक माध्यम आहे। त्या माध्यमातून बापूंनी पुढचे काम करतील, विकासाला गती मिळेल। तसेच उंबर्जे साहेबांचं पण आहे दक्षिण तालुक्यामध्ये, ते सगळ्यांना रस्त्याचे कामे वगैरे करून देतील। असे महिला सक्षमीकरण जे काही छोटे मोठे काम आहेत ते करायला मिळतील। त्यामुळे आम्हाला निवडून दिल्यामुळे पुढचे सगळं विकास होईल गावाचा। एवढं बोल मी माझे 2 शब्द संपवते। धन्यवाद। नमस्ते, मी अनुराधा खारे, भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ती आहे दक्षिणमधली आणि ग्रामीणचं हे मतदान आहे ना इकडचं दक्षिणमधलं। पूर्ण जिल्हा परिषद ग्रामपंचायत सदस्य आहेत सविताताई उंबर्जे आणि नेहा कुपसंगेताई। त्यांचा विकास कामासाठी हे आपले आहे सभा घेतलेले आहे। ते जे कामं आहेत विकास कामाचे पूर्णपणे झालेले आहेत। जे राहिलेली कामं आहेत त्या दोघी ग्रामस्थांनी निवडून दिलं तर पुरेपूर करण्याचा प्रयत्न करतील। लाडकी बहीण योजना, घरकुल योजना, महिलांसाठी सक्षमीकरण असेल, महिलांच्या ज्या योजना असतील, ग्रामीणमधले बरेच कामं असतील, रस्ता असेल, रोड असेल, लाईट असेल, ते सगळी कामं करण्याचा प्रयत्न साहेब सुद्धा करतात। महेंद्र उंबर्जे साहेबांनी बरीच कामं केलेली आहेत एवढ्या दिवसात। आणि त्यानंतर आता सविताई त्यांच्या हाताशी हात धरून आणि आमदार साहेबांनी यांना संधी दिली आहे ना, त्या संधीचं सोनं करू आणि बहुमत मताने 7 तारखेला 7:30 वाजता कमळाला ह्या चिन्हाला बटन दाबावं आणि मतदान करून निवडून द्यावं हे विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।